नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंक गणित हा विषय एकदम सोपा आहे आणि पैकीचे पैकी मार्क घेऊ शकतात, पण आपण अनेक सूत्र असतात ते सूत्र आपण लक्षात ठेवू शकत नाही। म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सूत्राचा वापर न करता या ठिकाणी एक किंवा दोन पद्धतीने गणित शिकवत आहे आणि बिलकुल त्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रॅक्टिस केली तर हमखास तुम्हाला सूत्राचा वापर न करता गणित हमखास जमेल। तर या ठिकाणी वेळ न वाया घालता तर एक एक प्रश्न आपण या ठिकाणी शिकून घेऊया। तर मग आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या कशी काढायची आणि त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ह्या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे। तर मग आता या ठिकाणी 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर मग आता 17 पाया असलेली काय करायचं आपल्याला? त्रिकोणी संख्या काढायची। मग आता त्रिकोणी संख्या काढायची असेल तर मग आता काय म्हणायचं या ठिकाणी लक्ष द्या। तर आता 17 पाय आहे तर 17च्या पुढची संख्या कोणती? 18। मग आता 17 मध्ये एक मिळवता 18 होतात, म्हणून काय म्हणायचं 17 गुणिला 18/2 आलं लक्षात। तर आता समजा 5 पाय असलेली त्रिकोणी संख्या म्हटलं काय म्हणायचं 5 गुणिला 6/2। 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर काय म्हणायचं 7 गुणिला 8/2। 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर काय म्हणायचं 15 गुणिला 16/2। आता 25 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर काय म्हणायचं 25 गुणिला 26/2। असं आपल्याला आता समजलेलं असेल। तर मग चला पुढे आपण तर 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची। तर 17 गुणिला 18/2 तर बे 1 बे 9 18 तर 17 9 किती होईल 53 असे। तर याचं उत्तर सांगा त्रिकोणी संख्या किती आली 153। आता खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे? ऑप्शन दिलेले असतात समजा उदाहरणार्थ। तर आता आपण इथं ऑप्शन घेतले नाही, पण समजून घ्यायचं या ठिकाणी की आपल्याला या ठिकाणी त्या पद्धतीने सोडवावं लागणार आहे। तर आता इथं काय करायचं ऍक्च्युअली उलट गणित विचारलेलं आहे। इथं काय याचा अर्थ काय 25 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असंच उत्तर काढायचं आपल्याला। तर पाया किती दिलेला आहे 25। आता काढायची आपल्याला काय त्रिकोणी संख्या। तर म्हणून या ठिकाणी सांगा काय म्हणायचं 25 गुणिला 26/2। बोला सगळेजण काय म्हणायचं 25 गुणिला 26/2। तर मग आता 2 आणि 26 कोणत्या पाण्यामध्ये 2 च्या बे 1 बे 13 26 म्हणजे 26 च्या निम्मे किती आले 13। तर मग आता सांगा 13 5 65 65 ची 5 48 6 13 2 26 26 आणि 6 किती होईल 32। तर मग आता 25 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती 325। आता त्यानंतर आता आपल्याला समजलेलं असेल की पायामधून त्रिकोणी संख्या कशी काढायची। तर मग आता यानंतर त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर पाया कसा काढायचा सगळ्यात महत्वाचं आहे। तर मग आता त्रिकोणी संख्या दिलेला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला त्रिकोणी संख्येला गुणिला 2 करायचा आणि त्यांचा जो गुणाकार येईल त्याच्या पूर्वीची वर्गसंख्या काढायची आणि वर्गसंख्येचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं। तर वर्गमूळच म्हणजे काय पाया होय। पुन्हा डबल लक्षात घ्या। आता या ठिकाणी उदाहरणार्थ 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे 276 गुणिले 2 करायचं, त्यांचा गुणाकार झाला, गुणाकाराच्या पूर्वीची वर्गसंख्या काढायची, वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ म्हणजेच काय पाया होय। तर म्हणजे याचा अर्थ काय होतं पहा 276 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे 276 गुणिला काय करायचंय 2 करायचं। मग आता बे सकम 12 12 2 हाताला 1 बे 7 14 14 ने 1 15 15 5 हाताला 1 बे 2 4 4 ने किती 5। मग आता या ठिकाणी 552 आहे। आता 552 च्या पूर्वीची वर्गसंख्या कोणती? तर मग 552 च्या पूर्वीची वर्गसंख्या कोणती आहे 529। हे लक्षात आलं। मग आता सांगा 529 चं वर्गमूळ किती 23। तर मग आता 23 आता तुम्हाला काही जणांना कन्फ्युजन वाटलं तर काय करायचं ताळा कसा बाहेर करायचा आहे तर लगेच काय करायचं 23 गुणिला 24/2 असं केलं की त्रिकोणी संख्या पाहिजे। मग आता बे 1 बे 12 24 म्हणजे याचा अर्थ काय होतं सांगा 32 36 36 6 अच्छा 2 12 24 24 2 32 36 7 3 12 24 24 3 किती 27 म्हणजे 276 त्रिकोणी संख्या आली का नाही याचा अर्थ उत्तर करेक्ट आहे।
जर कोणाला असं कन्फ्युजन वाटलं तर हा ताळा करून पाहायचा। आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। एकदम सोपं गणित आहे। काय सांगितलेलं याची दुप्पट करायची कोणाची 378। मग आता सांगा 378 गुणिला 2 नाही तिथंच गुणिला 2 करून टाकायचं टेन्शन घ्यायचं नाही। मग आता बे 8 16 16 6 हातचाला एक बे 7 14 14 ने किती 15 हातचाला एक बे 3 6 ने किती 6। मग आता 756 आहे त्याच्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे 729। मग आता 729 आहे 700 पूर्वीची घ्यायची काय घ्यायचं पूर्वीची वर्ग संख्या घ्यायची कोणती वर्ग संख्या हे याच्यात यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। तर मग आता 729 चा वर्गमूळ किती 27 होय। मग आता 27 या ठिकाणी काय आला पाया आला काय आला पाया आला। जर तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्याला कन्फ्युजन सुरुवातीला वाटत असताना प्रॅक्टिस करत असताना एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की वाद नाही टेन्शन घ्यायचं काम नाही। पण या ठिकाणी काय सुरुवातीला आपला ताळा पाहायचा असेल तर काय म्हणायचं ही 378 यायला पाहिजेत। तर मग काय म्हणायचं 27 गुणिला 28 आपण किती 2 बे 1 बे बे 14 28 14 7 98 98 8 हातचाले 9 14 2 28 28 आणि 9 किती होईल 37 होईल। मग याचा अर्थ काय 378 त्रिकोणी संख्याला पाया किती आहे 27 आहे हे तुम्हाला डेफिनेट आहे। आणि त्रिकोणी संख्या हे काय हस्तांदोलनाचे जे गणित आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे टुर्नामेंटचे गणित असतात संघाचे गणित असतात बिलकुल त्यांच्या विरुद्ध हे त्रिकोणी संख्या त्रिकोणाच्या विरुद्ध हस्तांदोलनच्या विरुद्ध कोणती त्रिकोणी संख्या हे आता आपल्याला समजलेलं आहे। तर मग आता पुढं तर अशा पद्धतीने आपण काय केलं इथपर्यंत तर आता त्रिकोणी संख्या पायामधून त्रिकोणी संख्या कशी काढायची आणि त्रिकोणी संख्यामधून पाया कसा काढायचा हे आपल्याला बिलकुल समजलेलं असेल। तर आता गणित चेंज होतं आता 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती थोडं काय क्रमाने येणारी 7वी संख्या कोणती। आता त्रिकोणी संख्येमधून काय करायचं आपल्याला पाया काढायचा आणि नंतर म्हणजे काय अधिक नंतर म्हणजे काय अधिक नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या म्हणजे काय अधिक 7 मिळवायचा पाया काढायचा आणि अधिक 7 मिळवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे काय करायचं 120 चं काय करायचं गुणिला 2 करायचं त्या ठिकाणी काय करायचं ते गुणाकाराच्या पूर्वीची वर्ग संख्या घ्यायची त्याचा पाया काढायचा पायामध्ये किती मिळवायचे हे 7 मिळवायचे आणि त्याच्या पुढची ती संख्या गुणिला तिच्या पुढची संख्या करायचं आणि आपण 2 घ्यायचं त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या निघेल। तर आता बघा कसं तर मग आता इथे काय सांगा 120 गुणिला 2 हा शून्य उचला 12 दोन्ही किती 240। मग आता 240 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे 225 225 चं वर्गमूळ किती आहे 15। आता तुम्हाला माहिती आहे 15 गुणिला 16 केलं 16च्या निम्मे किती वाटलं 15 8 20 अशी त्रिकोणी संख्या याच्यामध्ये काही डाऊट नाहीये नंतरची घेतल्यानंतर पण या पायामध्ये किती मिळवायचे येणारे क्रमाने येणारी 7वी संख्या संख्येनंतर येणारी म्हणजे काय नंतर येणारी म्हणजे काय अधिक 7। मग आता 15 7 किती 22। तर मग आता 22 याची काय करायची 7वी त्रिकोणा म्हणजे 22 या पायाची त्रिकोणी संख्या काढायची। तर मग काय म्हणायचं 22 गुणिला 23 आपण 2 मग आता बे 1 बे बे 11 22। तर मग आता इथं सांगा 23 1 23 23 3 हातचाले 2 23 1 23 आणि 23 2 किती 25। तर या ठिकाणी 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे 253। आता त्यानंतर याच पद्धतीचं गणित पाहायचं आहे तर आता नंतरचं पाहायला आता पूर्वीचं पाहायचं नंतर म्हणजे अधिक आणि पूर्वी म्हणजे काय वजा। तर मग सांगा 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे आपल्याला काय करायचं पूर्वी म्हणजे वजा 9 करायचंय। आता 300 ला गुणिले 2 करायचं त्याच्या पूर्वीची वर्ग संख्या घ्यायची त्याचं वर्गमूळ काढायचं आणि त्या वर्गमूळ म्हणजे काय पाया आहे आणि त्या पायामधून 9 वजा करायचे म्हणजे पूर्वीची 9वी त्रिकोणी 9 म्हणजे पूर्वी 9ची त्रिकोणी संख्या काढायची कशी काढायची पहा। मग आता सांगा या ठिकाणी 300 उचला 300 गुणिला काय करायचं 2 करायचं 300 दोन्ही किती झाले 600 600 च्या पूर्वी सांगा वर्ग संख्या कोणती येईल 576 576 चं वर्गमूळ किती 24। मग आता तुम्हाला माहिती आहे 24 गुणिला 25 केलं समजा आपण 2 घ्यायचे बे 12 24 मग तुम्हाला माहिती आहे 12 5 60 म्हणजे 0 आलं याचा अर्थ काय ते 300 त्रिकोणी संख्या निघणार आहे। तर मग आता पूर्वी 9 म्हणजे काय वजा 9
पूर्वी येणारी नवी त्रिकोणी संख्या म्हणजे काय? पूर्वी येणारी नवी त्रिकोणी संख्या, पूर्वी म्हणजे -9 हे लक्षात आलं. मग आता 24 मधून 9 गेले किती राहिले? 15. तर मग आता पुढे काय करायचं? म्हणजे 15 या पायाची त्रिकोणी संख्या काढायची. मग काय म्हणायचं सांगा? 15 गुणिला 16/2 बे 8 16 म्हणजे 15 आठ किती? 120. तर मग आता सांगा या ठिकाणी 300 या त्रिकोणी संख्येपूर्वीची येणारी नवीन त्रिकोणी संख्या कोणती आहे? 120. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सनं गणित शिकायचे आहे. तर बरोबर या ठिकाणी दररोज एकानंतर एक असे त्या ठिकाणी व्हिडिओ टाकले जातील आणि या सूत्राचा वापर न करता त्या ठिकाणी समजून घेऊन एक नॉलेज म्हणून आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय आणि गणित शिकायचंय. आणि एकदा गणित तुम्हाला जमलं तर तुमच्या पाठीमागं बाकीचे विषय ऑटोमॅटिक पळतात. बुद्धिमापन सुद्धा, मराठी व्याकरण, जीके आणि चालू घडामोडी याच्यात बिलकुल शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.